नमस्कार. कथासागरच्या 133व्या भागात सर्वांचं स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे हिंद के बहादुरो. हिंद के बहादुरो. प्रथम नेहमीप्रमाणे गीत आणि मग कथा. अर्थातच गेल्या वेळेला आपण जो साधूंचा कथा लढा बघत होतो त्याचाच पुढचा भाग आपल्याला आज बघायचा आहे. जे गोष्टीचं नाव आहे तीच गाण्याच्या ओळी आहेत. हिंद के बहादुरो वक्त की पुकार है. हिंद के बहादुरो वक्त की पुकार है. बढ़ना है आगे सबसे बढ़ना है. दिलों में जलती आग है, दिलों में जलती आग है. हथेलियों पे जान है, हथेलियों पे जान है. हौसले बुलंद है, हौसले बुलंद है. गगन घूमने वाली है, गगन घूमने वाली है. आंधिया चले या बिजलियाँ गिरे. हनुमान के छलांग लेके, हनुमान की छलांग लेके तीर बन के बढ़ना है, तीर बन के बढ़ना है. हिंद के बहादुरो, हिंद के बहादुरो वक्त की पुकार है, वक्त की पुकार है. भूल जाओ प्रांत भाषा रंग भेद भाव को. भूल जाओ प्रांत भाषा रंग भेदभाव को. एकता की माला में, एकता की माला में सजाओ हिंदू भूमि को, सजाओ हिंदू भूमि को. डरेंगे नहीं हम, फूटेंगे नहीं. कारवा हमारी यह, कारवा हमारी यह कदम कदम बढ़ाता है. हिंद की बहादुरो वक्त की पुकार है, वक्त की पुकार है. व्यायाम का प्रसार करना हर जवा का कर्म है, हर जवा का कर्म है. शक्तिमान बुद्धिमान, शक्तिमान बुद्धिमान देश को बनाना है, देश को बनाना है. बलम बलम उपास सस्व हमारा ब्रीद है. यह मूल मंत्र देश के नगर नगर लेके जाना है, हमें ले जाना है. हिंद की बहादुरो वक्त की पुकार है, वक्त की पुकार है. आगे बढ़ना है, आगे बढ़ना है, आगे बढ़ना है. ही झाली आजची कविता. अतिशय छान. आणि त्याच्यानंतर आता आपण साधूंचा लढा. गेल्या वेळेला आपण एवढंच बघितलं होतं की काशीचा लढा त्यांनी कसा दिला, मथुरेचा लढा कसा दिला. त्याच्यानंतर अर्थातच मग बंगालनी प्रेरणा घेतली आणि मधुसूदन सरस्वती यांनी त्यांच्या भागामध्ये साधूंना अशा प्रकारे शस्त्रशिक्षण द्यायला तयार केली. आणि मग भवानी पाठक आणि चौधू राणी यांच्यापर्यंत आपण थांबलो होतो. अकबर, औरंगजेब, अब्दाली यांच्याशी दिलेले लढे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. आणि मग असंही आपण म्हटलं होतं त्याच वेळेला की स्वधर्म आणि स्वदेशाचा नारा जिकडे तिकडे घुमायला लागलेला होता. याच्यानंतर आपण ह्या ज्या काही साधूंचे लढे आहेत ना याच्या 2 ते 3 टप्प्यात बघणार आहोत. एक म्हणजे ओरिसामध्ये कसं झालं गेलं. त्याच्यानंतर आपल्याला जे वाटतं ना 1857 ते 1857 पूर्वी साधू आणि शेतकऱ्यांनी खूप लढे दिलेले आहेत. उदाहरणार्थ 1770 ते 1820 इतकी वर्ष सातत्याने नागा साधूंनी लढे दिले. 1776-77 फकीरांचा लढा खूप गाजला. 1825 ते 1850 पागलपंथी साधूच होते हे पण त्यांना म्हणायचे पागलपंथी, त्यांचा लढा गाजला. 1838 ते 1857 परत फकीरांचा लढा गाजला. आणि 1871 याच्यामध्ये कुकांचा उठावही गाजला. आणि मला वाटते संथालांचा उठाव आपण स्वतंत्रपणे मागे एका भागात बघितलेला होता. या सगळ्या मागची प्रेरणा या साधूंची होती. आधी आपण ओरिसाकडे वळूया. ओरिसाकडून सुरुवात कशी झाली, बंगालपर्यंत कशी गेली आणि मग आपण 1857 साधूंचा सहभाग कसा होता ते बघूया. एक ओरिसाची जगन्नाथ मंदिर सर्वांना माहिती आहे. त्या जगन्नाथ यात्रेला दरवर्षी अनेक हजारो साधू जमा होतात. आणि यावर्षी असं झालं की काही कारण नसताना, म्हणजे तुम्हाला गेल्या वेळेला आठवत असेल तर आपण बघितलं होतं की बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. बंगालमधले जे सगळे जमीनदार होते ते त्यांना भरपूर वसुली करायला लावत होती. लोक गरीब झालेले होते. त्यातच हे जे साधू होते हे साधू राजस्थानातल्या राजपूत असंख्य राज्यांना मदत करत असत. ते ह्यांना त्याच्या बदली वतनं देत असत, पैसे देत असत किंवा मठ स्थापन करायला जागा देत असत. आता हे राजेराजवाडे पण सगळे एकापाठोपाठ एक त्यांनी संस्थानं खालसा केली होती, राज्य खालसा केली होती, काहींना जिंकून घेतलं होतं. लोक खूप बेकार झाली होती.
अनेक उद्योग बंद पडले होते औद्योगिक क्रांतीमुळे, जो काही माल येत होता त्यामुळे. आणि हा जो सगळा होता त्याच्यामध्ये साधू हे जिकडे तिकडे फिरतायत आणि स्वदेशाचा आणि स्वधर्माचा नारा देत आहेत असं म्हटल्यावर 150 साधूंची हत्या केली. आरोप नाही, काही नाही, काही नाही, 150 साधूंची हत्या केली. आणि ते निमित्त पडलं. आणि मग जेव्हा सगळे जगन्नाथ यात्रेला जेव्हा सगळे लोक गेले, 5,000 साधू जमा झालेले होते. आणि ह्या 5,000 साधूंनी मग ह्या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा. गेल्यावर आपण बघितलं त्यांच्या आउटपोस्ट ताब्यात घेणं, त्यांना मारून टाकणं, हल्ले करणं, त्यांची ट्रेजरी लुटणं, हे सगळं सुरू झालं. आता हा जो काही ओरिसा, बिहार, बंगाल, जागोजागी शस्त्र आणि शास्त्र एकत्र आले आणि हा लढा उभा राहिला. सामान्य माणसं सुद्धा या साधूंनी पेटवून दिली. त्यांच्या मनामनाकडे साधू आहेत ना, ते कुठेही जातात, त्यांना या राज्याचं त्या राज्याचं बंधन नाही, भाषेचं बंधन नाही, काही अपेक्षा नाहीत, भीक मागायची या नावाखाली प्रत्येक घरामध्ये त्यांना प्रवेश आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर, त्यांचा उठाव बघितल्यानंतर अर्थातच यांचा समाचार घेण्यासाठी हा ब्रिटिशांनी चक्क फौज उभारली. आत्ता हा भाग रंगपूर जो आहे हा बांगलादेशात जातो. त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं 3,000 फौज, 3,000ची अगदी आपण म्हणतो ना ब्रिटिशांची शिस्त अशी होती. कॅप्टन थॉमस यांच्या नेतृत्वाखाली ही फौज उभारली गेली. मात्र साधूंनी यांच्या हातावर तुरी दिली. कारण हे साधू कधीही आणि कुठेही पळून जात. जेव्हा आपला हा कार्यभाग उरकत आणि मग सैनिक जेव्हा त्यांच्या मागावर येत, तेव्हा लहान टोळ्या करून 10 दिशांना पांगत आणि कुठच्याही घरामध्ये त्यांना आसरा दिला जाईल, तेव्हा त्यांना पकडणं कठीण होईल. गंमत म्हणजे या साधूंनी या 3,000 फौजेला चक्क पराभूत केलं आणि हा जो कॅप्टन थॉमस होता ते मारले गेले. हा एक प्रयत्न फसल्यानंतर मग दुसरा त्यांनी एडवर्ड नावाच्या एका अधिकाऱ्याच्या खालती परत 3,000ची फौज केली. त्यांनाही हे सांगितलं, जिवंत मृत कसे असतील तसे साधू पकडून आणा, त्यांच्यावर कारवाई करा. पण साधूंनी त्यालाही पकडलं, त्याचीही हत्या केली. दोन्ही प्रयत्न फसले, सगळी फौज पांगली गेली. त्याच्यानंतर तिसरा प्रयत्न जो केला तो म्हणजे कॅप्टन स्टेवर्ड याच्या हाताखाली 1 बटालियन, ही 3,000ची फौज नाही, 1,000 बटालियन त्यांनी निर्माण केली साधूंचा समाचार घेण्यासाठी. बेहरामपूर, दिनपूर, कूचबिहार साधूंचा पाठलाग करत हे सगळे निघाले. मात्र गंमत अशी आहे की यांना सुद्धा कोणालाही काही साधू जरूर मारले जात होते, नो डाऊट. पण असं होत नव्हतं की ते पकडले गेलेत किंवा उठाव फसलाय, असं होत नव्हतं. या फौजेला माघार घ्यावी लागत होती, पराभूत व्हावं लागत होतं. मग आणखीन जवळजवळ कॅप्टन ब्रुक यांच्या ह्याच्याखालती एक पुरी इन्फंट्री डिव्हिजन उभारली गेली या साधूंचा समाचार घेण्यासाठी. आणि तुम्हाला माहीत आहे इन्फंट्री डिव्हिजनमध्ये केवढी मोठी संख्या, पण त्यांना सुद्धा दाद या साधूंनी दिली नाही. फक्त आता गंमत आता अशी होत होती की यांना जो मिळणारा पैसा आहे तो आता कमी होत होता, ताकद यांची कमी होत होती. कारण राज्य खालसा झाली होती, लोक गरीब झाले होते, लोकांकडे द्यायला काही नव्हतं. पण तरीसुद्धा या साधूंनी लढा चालू ठेवला होता. आणि 1857 जेव्हा बंड असं पण म्हणतो, म्हणजे ब्रिटिशांना बंड म्हणतात, सावरकर त्याला पहिलं स्वातंत्र्य समर म्हणतात, जिकडे तिकडे क्रांतीची ज्वाळा पसरलेली होती, त्याच्यामध्ये तर साधूंनी अप्रतिम काम केलं. फक्त दुर्दैव एवढंच आहे की एक तर त्यांचं नाव त्यांनी टाकलेलं असतं, ते पूर्णपणे संन्यास म्हणजे कोणत्याही मोह माया, आपलं घरदार याच्यापासून मुक्त झालेले असतात. जसं आपण तात्या टोपे, झाशीची राणी अशी काही नावं घेतो, मंगल पांडे, अशा ह्यापैकी साधूचं नाव कोणाला माहिती नाही. म्हणून तर आपण म्हणतो ना अनामवीरा, असे कित्येक साधू अनामवीर झाले. काहींनी प्रत्यक्ष शस्त्र हातात घेतलं. त्याच्याही पेक्षा जास्ती महत्त्वाचं यांनी काही काम केलं असेल तर मनांना पेटवण्याचं आणि चेतवण्याचं काम केलं. कारण त्यावेळेला कोणता मार्ग नाही सांगा मला तुम्ही. पोवाडे असतील, गीतं असतील, तमाशा असेल, अभंग असतील, निरनिराळ्या देवांचे उत्सव, निरनिराळ्या छोट्या मोठ्या जत्रा, अक्षरशः कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत आणि या भागात तर अक्षरशः गुजरात राजस्थानपासून नॉट ओन्ली अरुणाचल प्रदेश पण तिबेटपर्यंत जिकडे तिकडे या साधूंनी सगळीकडे रान उठवलं होतं. म्हणजे आता पेटवू सारे रान, तसं खरोखरीच ते रान पेटलेलं होतं. आणि मग 1857चं बंड सुरू होण्याच्या पूर्वीचं मी हे सगळं बोलतेय. नानासाहेब पेशवे ज्यांना ब्रह्मवर्तामध्ये गेलेले होते ते मुख्य केंद्र बनलं, गुप्त संघटना बनवली गेली आणि मग सब लाल हो जाएगा
जाएगा असा घेत घेत एक कमळ आणि भाकरी हा संदेश देत देत साधू रात्रीचे बाहेर पडायचे. प्रत्येक गावागावामध्ये कीर्तनं असायची. या कीर्तनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध ते म्हणायचे, नाही नाही, तुम्हाला स्वधर्म जर राखायचा असेल तर स्वदेश आणि आपला असला पाहिजे, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे ज्याला आपण म्हणतो क्रांतीची ज्वाला ज्योत पेटवण्याचं प्रचंड मोठं कार्य ह्या साधूंनी केलं. त्यांची नावं गुमनाम राहिली, आपल्याला अजिबात कळली नाही. मात्र हे नानासाहेब पेशव्यांचं सुद्धा असं झालं होतं की त्यांचे एक गुरु होते, त्या गुरूंकडे ते गेले आणि त्या गुरूंनी त्यांना मंत्र दिला की तुला काहीतरी सगळ्यांना मोठ बांधली गेली पाहिजे. एकट्या दुकट्यांनी लढून काही उपयोग होणार नव्हता, कारण बंगालला हरवलं होतं, महाराष्ट्राला मध्ये पेशव्यांना मराठ्यांच्या सत्तेला हरवलेलं होतं, पंजाब राजस्थान सगळीकडे तोच प्रकार होता. जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत तुम्हाला यश येणार नाही. आणि मागे आपण शिवाजींच्या वेळेला जसं म्हटलं होतं की नुसत्या आपल्या स्वतःच्या जहागिरीसाठी, स्वतःच्या पेशवे पदासाठी नव्हे तर धर्मासाठी लोकांना पुकारलं तर, आणि अक्षरशः खरोखरी जमीनदार असतील किंवा छोटे मोठे कामगार असतील, शेतकरी असतील, विणकर असतील, सगळे 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 ह्या 1857च्या लढ्यामध्ये गुंफले गेले. एवढंच नव्हे तर आजही ही रीत आर्मीमध्ये कायम आहे की प्रत्येक युनिट, प्रत्येक बटालियन जिथे जिथे जागा असते तिथे तिथे राहतात, तिथे एक गुरु त्यांचा नेमलेला असतो. एवढंच नव्हे तर ह्या गुरूंना परवानगी होती हे त्या सैनिकांमध्ये पण मिसळायचे. सैनिकांच्या मनामध्ये पण अक्षरशः ते कोणी त्याला म्हणेल विष पेरायचे, मी म्हणते विष नाही पेरायचे, त्यांचा जो स्फुल्लिंग होता तो स्फुल्लिंग चेतवण्याचं काम ते करायचे. आणि अशा प्रकारे सगळा अख्खा भारत ब्रिटिशांच्या विरुद्ध, अर्थात त्याही वेळेला काही जण अलिप्त राहिले. 1857ची क्रांती, त्याचा फलित किंवा आणखीन काही आहे ते डिटेल आपण पुढे बघूया. पण ह्या 1857 एक तर आपल्याला मान्यच करावं लागेल की सगळे त्याच्यामध्ये मग अयोध्येचा जो नवाब होता तोही आला, दिल्लीचा बादशहा जो होता तो कमजोर झाला होता, पण त्यांनी एक जे गाणं रचलं होतं ते खूप प्रसिद्ध झालं. त्याची जी पत्नी खूप त्या मनाने वयाने लहान होती, तिने ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतलेला होता. आणि आपण डिटेलमध्ये बघू, पण जशी झाशीची राणी तशी तिची एक झलकारी जी साधी सैनिकाची बायको, तिने एवढंच नव्हे तर ह्याच्यापुढे असंख्य कथा तुम्हाला सांगता येतील की अगदी सामान्यातल्या सामान्य स्त्रियासुद्धा ह्या लढ्यामध्ये शस्त्र घेऊन उचलल्या. नुसतं त्यांनी मीठ उचललं किंवा सूतकताई केली किंवा नुसतीच आपली वानरसेना काढली आणि आझादीचे नारे दिले असं नव्हे, तर प्रत्यक्ष आणखीन एक त्यांनी युक्ती केली. या स्त्रियांच्या मनामध्ये पेच करण्यासाठी वैदू, म्हणजे पूर्वी आता जसे डॉक्टर आहेत तसे वैदू असायचे, औषध द्यायचे. आणि औषध पूर्वी असं होतं की नाही, डॉक्टरकडे जायचं तर पुरुष, बायका शक्यतो नाही जायच्या. मग अशा वेळेला यांच्या घरापर्यंत औषध देण्याच्या मिशानी ह्या वैदू स्त्रिया पोचायच्या आणि मग त्या डबल औषध द्यायच्या. त्यांचं शारीरिक व्याधी बरी व्हावी म्हणून औषध द्यायच्या आणि त्यांच्या मानसिक बळ त्यांना मिळावं, त्यांची जाणीव व्हावी की जोपर्यंत सामान्यातला सामान्य मनुष्य पेटून उठत नाही तोपर्यंत अन्यायाचा सामना कोणीही करू दुसरं करणार नाही. आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे पटवून देण्याचं काम या वैदूंच्या बायका करत असत. आणि ह्या गुप्तहेर संघटनेच्या शाखा देशभर निघाल्या. हे जे सगळे होते साधू किंवा आणखीन कोणी असतील ते फकीर, ते उत्तम त्यांना नाटक, खेळे, त्या वेळेला जे करमणुकीचे प्रकार होते, आत्तासारखे चॅनल्स नसतील पण असं नव्हतं. म्हणजेच बाहुल्यांचे जे खेळ असतात ते असतील, पोवाडे, लावण्या, जिथे जिथे म्हणून शक्य आहे, गाणी खूप प्रभावी असतात. त्यामुळे असंख्य गीतं यांनी सर्वांनी रचली. जमीनदार, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, वकील, विद्यार्थी, शिपाई, सेनापती, पोलीस, पाटील, कुलकर्णी, जमीनदार आणि अक्षरशः सैनिकातले सुद्धा सब लाल हो जाएगा असं म्हणत कमळ आणि भाकरी ही एकाकडून दुसरीकडे. याचा अर्थ तुम्ही या सगळ्याला मान्यता आहे, कारण काय बोलायचं आहे त्याची गरजच नव्हती. साधू सगळ्यांना सांगत होते, फकीराच्या वेशात, कोणी साधूच्या वेशात, कोणी आणखीन कोणत्या वेशात. आणि अर्थातच ज्वालामुखी जसा खतखतावा तसा अखंड भारतभर हा ज्वालामुखी खतखतत होता. काही पत्रकं बनवली गेली, ती वाटली गेली आणि मग त्याचा गौप्यस्फोट शेवटी झाला. मंगल पांडे, तुम्हाला ही सगळ्यांना कथा माहिती आहे.
सविस्तर आपण मागावून बघूया. पण 1857च्या क्रांतीमध्ये सुद्धा यांचं नाव वेगळं कोणी कधी घेतलं नाही. 1-2 साधूंनी तर चक्क कफनीमध्ये आपल्या बंदुका, लेटेस्ट बंदुका चालवायला शिकलेल्या होत्या आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना जवळ येऊन दिलं आणि त्यांचा कसा केला आपण पुढे बघूया. कारण खूप आपल्याला अजून जवळजवळ 60-70 एपिसोड बघायचे आणि हे एकापेक्षा एक अतिशय अद्भुत कथा तुम्हाला या स्वातंत्र्य लढ्याच्या ऐकता येतील. पुढच्या वेळेला मात्र आपण संभाजीराजांकडे वळणार आहोत, कारण मधला भाग मी मुद्दामून बाजूला ठेवलेला होता. कारण पोर्तुगीजांच्या विरुद्ध यशस्वी लढा शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांचं फारसं हे नव्हतं, पण ह्यांनी मात्र दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळणार आहोत. नमस्कार. खात्री आहे की तुमच्याही मनामध्ये ही क्रांतीची ज्वाला पेटलेली असेल आणि तुम्हीही नवा भारत बनवण्यासाठी सज्ज झाला असाल. धन्यवाद. नमस्कार.